छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला आपण भारतात साजरी करतो। मराठा सेवा संघाने न्यूयॉर्कमध्ये ती साजरी केली। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन तर आपल्या सगळ्या मावळ्यांना तोंडपाठ झालेलं आहे। त्याच्यामध्ये नवीन काय आपण भर घालण्यापेक्षा मी असं म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला जे त्यांना काही प्रॉब्लेम फेस करायला लागले त्याची कारण काय होती, आणि त्याला एक महत्त्वाचं कारण असं होतं की आपल्यापेक्षा युरोपियन कंट्रीमध्ये बुद्धिवाद आणि विज्ञानाचा तंत्रज्ञानाची जी प्रगती झाली ती आपल्यापेक्षा 100 वर्ष पुढची आहे, आणि त्यामुळे त्यांच्या झालेल्या प्रगतीमुळे आम्ही मनुवादाच्या पगड्याखाली असणारे भारतीय समुद्र उल्लंघन पाप मानत होतो। आपण कल्पना करा, अशा वेळेला 17व्या शतकातील ज्यांनी समुद्र संचार केला ते वरचढ ठरले। ग्रीक असोत किंवा युरोपमधले इंग्लिश, पोर्तुगीज, फ्रेंच हे सगळे असोत, हे सगळे बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी मग जग पादाक्रांत केलेले आहे। पोर्तुगीज ज्यांना आपण फिरंगी म्हणतो, डच म्हणजे क्लंदेश आणि फ्रेंच म्हणजे फरासीस व इंग्रज लोक समुद्रामार्गे व्यापारीसाठी ये जा करीत। त्यांनी मोक्याच्या ठिकाणी भारतामध्ये आपल्या वखारी घातल्या। पोर्तुगीजांनी गोव्याचा प्रदेश व्यापला होता, इंग्रजांनी सुरतेची वखार घातली होती। इंग्लंडचा राजा हा पोर्तुगीजांचा जावाई, आणि पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यातले मुंबई बेट इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीला आंदण दिले होते। व्यापारी ते कंपनीकडून फक्त 15 पाऊंड वार्षिक भाडे घेत असत, त्यामुळे इंग्रजांना मुंबईने मोठा आधार दिला। इंग्रजी आरमाराने त्यांना तेथे कायमचे स्थान मिळवून दिले। व्यापार करीत करीत हिंदुस्थानच्या विस्कळीत राजकीय परिस्थितीचा लाभ घेत साऱ्या इंग्रजांनी साऱ्या भारतभर कब्जा केला। 1818 ते 1947 पर्यंत 129 वर्षे त्यांनी भारतावर राज्य केले। स्थानिक भूमिपुत्र पारतंत्र्यात गेले, गुलाम झाले, परक्यांचं राज्य आलं, आणि 1664 ते 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची वखार असलेल्या सुरतेची लूट केली। या लुटीचा इंग्रजांवर फार परिणाम झाला। त्यांनी सुरतेहून आपले ठाणे हलवले आणि मुंबईला नेले, पण ते जे पोर्तुगीज व फ्रेंचांना जमले नाही ते ब्रिटिशांना कसे जमले? युरोपीयतील शास्त्रीय प्रगती, राजकीय प्रगती, जनशक्तीची जाण ही त्यांची बलस्थाने होती। आता आपण बघा की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि त्या दरम्यान युरोपमध्ये ज्या घडामोडी होत्या त्याही आपण दखल घेण्यासारख्या आहेत। म्हणजे 1600 ते 1700 या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये जागतिक घटनांचा जर आपण मागोवा घेतला तर असं आढळतं की छत्रपती शिवरायांच्या जन्मा अगोदर ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली होती। मुघल बादशहाने खानदेश बळकावला, डचांनीही ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली। विज्ञानात त्यावेळेला गॅलिलिओ गॅलिलीने कंपासचा शोध लावला व खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी टेलिस्कोप बनवला। चीनमधून जहाजातून युरोपला चहाचा व्यापार करण्याचा पहिला प्रयत्न झाला। गॅलिलिओने गुरुचा चंद्र शोधला। अधिकृत बायबल प्रसिद्ध झाले। तांब्याची नाणी व्यवहारात आली। विल्यम हार्वेने रक्ताभिसरणाचा शोध लावला। 1624 साली इंग्रजांनी भारताच्या किनाऱ्यावर वस्ती केली। माणसाचा ताप थर्मामीटरने मोजणे सुरू झाले। पॅरिसमध्ये सार्वजनिक जाहिरातींचा प्रारंभ झाला। ताजमहाल त्या काळात उभारला गेला। ब्रिटिशांनी कोचीन व मलबार बंदरावर ठाण मांडले। 1635 ला ब्रिटिशांनी पोस्टाची सेवा सुरू केली होती। हॉवर्ड विद्यापीठाची स्थापना झाली। इंग्लंडमध्ये लघु व दीर्घाशी संसद भरली। 1641 ला मँचेस्टरमध्ये कापडाचे उत्पादन व कापडाच्या वस्तू बनवणे सुरू झाले होते। आयकर व संपत्ती कर इंग्लंडमध्ये लागू झाला। ब्रिटनमध्ये इंग्लिश ही राष्ट्रभाषा ठरली। 1658 साली पहिली बँक नोट स्वीडिश बँकेने बाजारात आणली। दुसऱ्या वर्षी औरंगजेब मोंगल बादशाह म्हटला होता। याच काळात इंग्लिश थॉमस विल्सने टायफॉइडचा शोध लावला।
काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन टायफॉइडच्या तापाने झाले. 1659 ते 61 3 वर्षे भारतात भीषण दुष्काळ पडला होता. 1662 मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेले. इकडे 1665 साली शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचे प्रयोग केले आणि चंद्राची भ्रमण कक्षा मोजली. अमेरिकेत न्यू एम्स्टरडॅमचे नामकरण न्यूयॉर्क म्हणून झाले. न्यूटनने रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप बनवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यारोहण झाला त्यावेळी युरोपात ग्रीनिच अवकाश दर्शन केंद्र स्थापन झाले होते. 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. पीटर दी ग्रेट रशियाचा झार बनला. 1685 चीनची सारी बंदरे व्यापारासाठी खुली झाली. वाफेवर चालणारा पिस्टन पंपाचा शोध लागला. 1694 बँक ऑफ इंग्लंड स्थापन झाली. 1700 साली ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील महत्वाच्या बंदरांचा ताबा घेतला होता. या साऱ्या वैज्ञानिक प्रगतीच्या तुलनेत भारतातील ग्रंथ प्रामाण्य, शब्द प्रामाण्य, वचन प्रामाण्य आणि या वृत्तीमुळे धर्मचिकित्सा झालीच नाही. स्वर्ग नरकाचा विचार करताना युरोपियन धाडसी व्यापारी धर्मोपदेशक भारताच्या किनाऱ्यावर धडकले होते. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या काळामध्ये आपल्या अप्रगत अशा तंत्रज्ञानाच्या आधारावर ढाल, तलवार, भाला, घोडा ह्यांनी लढत होते त्यावेळी ब्रिटिशांच्याकडे अत्याधुनिक उपकरणं आलेली होती. आणि मग याच्यामध्ये ज्या वेळेला ब्रिटिश सत्तेमध्ये बॉम्बे गॅझेटियर जे झालं त्याचा व्हॉल्यूम 14 कोल्हापूरचे कर्नल H.N. रिव्ह्ज व 5 विद्वानांनी संपादित केला. या 5 विद्वानामध्ये महादेव बर्वे, B.N. जोशी, B.B. वखारकर, K.G. केळकर आणि L.R. गोळवलकर होते. 1886 तो प्रसिद्ध झालाय. त्यात 570 वर असं म्हटलेलं आहे, ॲज अ रूल अ वेल टू डू मराठा हॅज इन हिज सर्व्हिस अ ब्राह्मीण क्लार्क कॉल्ड दिवानजी और मिनिस्टर who often takes advantage of master's want of education to deface him, sometimes ending in making his debtor. सर्वसाधारणपणे सधन मराठा आपल्या नोकरीत ब्राह्मण कारकून ठेवीत असे. त्याला दिवाणजी किंवा मंत्री म्हणत. ते बहुधा आपल्या मालकाच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत. त्याची परिणामी मालक कर्जबाजारी होण्यात होई आणि ब्राह्मण दिवाणजी त्याचा सावकार बने. वरील विवेचनावरून आपल्याला असे दिसून येईल की वस्तुनिष्ठरित्या सामाजिक आणि धार्मिक समस्या पाहणारे जे विद्वान होते ते ब्राह्मण होते, पण त्यांच्यामध्ये एक अशी पिढी होती की जिनी आपल्या जातीचा वर चष्मा आपल्या संशोधनावर आणला नाही, म्हणून हे वरचं रेकॉर्ड आपल्याला मिळतं. तर वरील विवेचनावरून आपल्याला असं आढळून येईल की वस्तुनिष्ठरित्या युरोपमधील वैज्ञानिक प्रगती जी आहे 17व्या शतकातली ती आपण जर विचारात घेतली तर इटलीतील लिओनार्डो दा व्हिन्सी या तत्वज्ञ शास्त्रज्ञाने 1450च्या दरम्यान हेलिकॉप्टर डिझाईनचं स्केच केलेलं होतं. फिरत्या तोफा, स्फोटक, रसायने, टोपोशी, हायड्रो इलेक्ट्रिक यंत्राचा शोध त्यांनी लावलेला होता. आणि या वैज्ञानिक प्रगतीमुळेच युरोपियन लोकांपुढे भारतीय जनता अप्रगत ठरली. चंद्रगुप्त मौर्याचा काळ ख्रिस्तपूर्व 321 सालचा. अलेक्झांडर ग्रेटचे आक्रमण झाले त्यावेळी चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोक होता. त्याचा काळ ख्रिस्तपूर्व 270 ते 230. विजयनगरचे साम्राज्य 1350 ते 1565. यानंतर अफगाण, तुर्क, मोगल यांची आक्रमणे भारतावर होऊ लागली आणि सम्राट अशोकानंतर दक्षिणेकडे मराठा साम्राज्य निर्माण व्हायला दीर्घ काळ गेला आणि विजयनगरच्या साम्राज्यानंतर 100 वर्षे अंधारात गेली. 1818 ते 1947 पर्यंत ब्रिटिशांनी जे राज्य केलं त्या सगळ्या काळामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांना जर दीर्घायुष्य लाभलं असतं तर ब्रिटिशांना, पोर्तुगीजांना त्यांनी केव्हाच हाकलून लावलं असतं आणि भारताचं
स्वातंत्र्य अबाधित राहिलं असतं. पण त्याला जोड हवी होती. ही बाबासाहेब आंबेडकरांनी जी मनुस्मृती जाळली तशा गोष्टी जर अगोदर झाल्या असत्या, आम्ही विज्ञानाची कास धरली असती, तर भारताची प्रगती, भारतीयांची प्रगती फार चांगल्या रीतीने झाली असती. पण पुन्हा जर कोणी प्रयत्न करत असेल, पुन्हा मनोवादाचा वरचष्मा आणायचा, त्याची परिणती भारताच्या पुन्हा पारतंत्र्यात होईल, हा धोक्याचा इशारा मी देतो आणि त्याच्या गांभीर्याने आपण दखल घ्यावी, एवढी माझी कळकळीची विनंती.